रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा मी आत्ता आले शेतात. तर कसं आहे ना मंडळी, घरीच लय टेन्शन राहतं बरं का. 2 टाईम काही करायची भाजी, काही करायची भाजी. आणि जर मंडळी शेतामध्ये जर आलं ना, तर एवढ्या भाजीपाला राहतात शेतात. बघा ही आहे कांद्याची पात. तर आपण हे गोट लावलेले, कांदे कापून लावलेले, कारण आपल्याला कांद्याचं बी घरी तयार करायचं म्हणून एक सरी पूर्ण लावली मी. तर ह्यात पण लईच आयतं ते झालंय. मका पण आहे. तर बघा तरी पण असू द्या, जाऊ द्या. मी हे सगळंच आता खुरपून घेऊन एकदम ओके सरी करणार आहे मस्त. तर बघा ही आहे कांद्याची पात, किती मस्त आली. बघा कोणाकोणाला कांद्याची पात मस्त ताजी ताजी आवडते. बघा मंडळी, आणि हे झाड कशाचं आहे मला सांगा. आधी मी सांगते, तुम्ही नंतर सांगा. तर बघा इथे मी 5-6 लावले ते झाडं आहेत, बटाट्याचे झाडं इथं. कारण की बटाटे उगवले होते म्हणून मी काही केलं, टाकून द्यायच्याऐवजी म्हणलं चला आपल्या शेतामध्ये लावू म्हणलं. तर लावलेत. बघा किती मस्त आलेत. कोथिंबीर, बघा ही एकदम ताजी कोथिंबीर बरं का मंडळी. गावरान कोथिंबीर, आपली गावरान कोथिंबीर आहे. एकच नंबर कोथिंबीर आहे, छान आली खायला. बघा हे लसूण आहे, पण आपल्या ह्यात जरा गवत झाले लसणात. तरी मला खुरपायला काय टाईम भेटला नाही, कारण 2-3 दिवस झालं राजम्याला जेरला पाणी सुरू होते. आणि परत या लसणामध्ये पाणी सोडलं, मग सगळं ओलं झालं होतं ना, म्हणून नाही टाईम भेटला. आता झालं आहे वापसा. मी खुरपून काढेन नक्की. तर बघा इथं आहे ही शेपाची भाजी. बघा ही शेपाची भाजी मस्त आली. ह्या भाजीवर इगणं नाही, काही नाही, अजिबात आळी पण नाही या शेपाच्या भाजीवर. एकदम छान भाजी.